नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पॅकेजेस अकाउंटवरचा तिसरा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत. तो प्रॉब्लेम मी आपल्याला वाचून दाखवतो. द इंजिन ऑइल लिमिटेड सेल्स ऑइल इन बॅरल विच आर चार्ज्ड ॲट ₹700 each. कस्टमर्स रिटर्निंग बॅरेल विदिन अ मंथ आर क्रेडिटेड विथ ₹630 each. The following are the particulars relating to 2019 and first year of company's business. Number of barrels. Number 1, barrels purchased at ₹420 each, 3,500. Number 2, barrel sent out customer 2,800. Number 3, barrel returned by customer 1,750. Number 4, barrels with the company on 31st December 2019, 2,450. Number 5, barrels with customer on 31st December 2019, 280. Given period not expired. Show the necessary account in the books of company. कंपनीच्या अकाउंटमध्ये आवश्यक ती अकाउंट ओपन करा असं आपणाला त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आपण या ठिकाणी 3 अकाउंट ओपन केलेले आहेत. एक द इंजिन ऑइल लिमिटेड मेमोरंडम डेटर्स अकाउंट, बॅरल स्टॉक अकाउंट, बॅरल ट्रेडिंग अकाउंट. तर अशा पद्धतीने हे 3 अकाउंट आपण या ठिकाणी ओपन केलेले आहेत. तर या ठिकाणी पहा, रेंटल चार्जेस कॅल्क्युलेट करताना बॅरेल सेंड करताना त्यांनी ₹700 प्रत्येक बॅरलचे लावलेले आहेत. पहा, हे ₹700 मायनस, त्यातून मायनस होणारी रक्कम आहे 630. म्हणजे कस्टमरनी 1 महिन्याच्या आत बॅरल परत केले तर परत केलेल्या प्रत्येक बॅरलला ₹630 त्यांना त्यांच्या नावावर क्रेडिट केले जातील किंवा परत केले जातील. म्हणजे ₹630 याच्यातून गेले तर ₹70 हे या ठिकाणी रेंटल चार्जेस राहील. त्यानंतर ह्या बॅरलची सेल्स व्हॅल्यू काय राहील? सेल्स व्हॅल्यू जेवढी त्यांना रिटर्न केली जाणार आहे तेवढी त्या ठिकाणी त्याची सेल्स व्हॅल्यू राहील, म्हणजे ₹630. अशा पद्धतीने हे 2 गोष्टी आपण या ठिकाणी क्लिअर केलेल्या आहेत. आता ह्या पहिल्यांदा मेमोरंडम डेटर्स अकाउंट आपण पहिल्यांदा त्या अकाउंटमध्ये येणाऱ्या नोंदी या ठिकाणी करणार आहोत. तर पहा, कस्टमरकडे किती बॅरल पाठवलेले आहेत कंपनीने या ठिकाणी दिलेलं आहे. ओपनिंग स्टॉक वगैरे काही दिला नाही, क्लोजिंग स्टॉक दिलेला नाही, फक्त क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे पण ओपनिंग स्टॉक दिलेला नाही. तर नंबर 2ला सांगितलं बॅरेल सेंट आउट टू कस्टमर 2,800. 2,800 बॅरेल कंपनीने कस्टमरकडे पाठविलेले आहेत, म्हणून त्याची नोंद मेमोरंडम डेटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅरेल सेंट किती? 2,800 बॅरेल पाठवलेले आहेत आणि त्याची व्हॅल्यू 630 प्रमाणे करा. 630 प्रमाणे जर केलं तर ₹17,64,000 याची किंमत होईल. ₹17,64,000. त्यानंतर ग्राहकांनी परत केलेले बॅरल किती आहेत? प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत. नंबर 3ला बॅरल रिटर्न बाय द कस्टमर. तर ग्राहकांनी परत केलेले बॅरल मेमोरंडम डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅरल्स रिटर्न केलेत बघा 1,750. 1,750 630 प्रमाणे याचं कॅल्क्युलेशन होईल. पहा, 11,02,500. 11,02,500. 1,750 गुणिले 630, 11,02,500 हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तुम्ही पहा तेवढंच येते का ते करून पहा. त्यानंतर ह्या वर्षाच्या शेवटी कस्टमरकडे किती बॅरल आहेत? तर नंबर 5,
बॅरल्स विथ कस्टमर ऑन 31 डिसेंबर 2019 280 इंटू ब्रॅकेट गिवन पिरियड नॉट एक्सपायर्ड, म्हणजे ह्या बॅरेलचा पिरियड जो आहे तो अजून संपलेला नाही, त्यामुळे हे ग्राहकाकडे आहेत 31 डिसेंबरला. म्हणून या ठिकाणी थोडी जागा सोडा आणि खाली घ्या बाय क्लोजिंग बॅलन्स. क्लोजिंग बॅलन्स 280 बॅरल, त्याला 630ने गुणाकार करा, म्हणजे ते किती येईल? 1,76,400 रुपये. 1,76,400. तर पहा, आता ग्राहकाकडे किती बॅरल राहिले ते आपणाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर बॅरल कॉलमची आपणाला या ठिकाणी बेरीज करावी लागेल. तर बॅरल कॉलमची बेरीज करा. ती बेरीज आलेली आहे 2,800 डेबिट साईडची. ती क्रेडिट साईडला लिहा 2,800. तर या ठिकाणी किती कमी पडते ते पहा. 8 आणि 5 13, 13 आणि 7 20ला 0, हातचे आले 2, 7 आणि 2 9, 10 11, 11 आणि 7 18ला 8, हातचा आला 1 2, म्हणजे 770 बॅरल या ठिकाणी ग्राहकाकडे आहेत, म्हणजे ग्राहकांनी ती ठेवून घेतलेली आहेत. बाय बॅरेल्स रिटेन्ड और सोल्ड 630 रुपये प्रमाणे किती रुपये होतील? 770 गुणिले 630 म्हणजे 4,85,100. 4,85,100. तर पहा, या ठिकाणी काय केलं मी, ग्राहकाकडे पाठविण्यात आलेले बॅरल डेबिट साईडला आलेले आहेत. 2,800 बॅरल ग्राहकाकडे पाठवलेत. ह्या 2,800 पैकी 1,750 बॅरल त्यांनी परत केलेत. 280 वर्षाच्या शेवटी त्यांच्याकडे आहेत. आणि ह्या दोन्हीतला जो फरक आहे, म्हणजे 1,750 आणि 280 या दोन्हीतला जो फरक आहे, म्हणजे 2,800 बेरीज येण्यासाठी 770 या ठिकाणी कमी पडतात, म्हणजे बॅलन्स 770 आलं. तर हे 770 बॅरल त्याचा कालावधी संपून गेलेला आहे, कालावधी उलटून गेलेला आहे, तरी ग्राहकाने ते परत केलेलं नाही. मग कंपनीनं असं समजलं की ते बॅरल ग्राहकांनी ठेवून घेतलेले आहेत, म्हणजे ग्राहकांना ते आपण विकलेले आहेत असं समजून 630 प्रमाणे 4,85,100 ते त्या ठिकाणी मिळाले असं लिहिलेलं आहे. तर आता याची बेरीज करा. 17,64,000 तर अशा पद्धतीने मेमोरंडम डेटर्स अकाउंट या ठिकाणी पूर्ण क्लोज झालेलं आहे. पहा, आता आपण बॅरेल स्टॉक अकाउंटकडे येऊ. बॅरेल स्टॉक अकाउंटमध्ये जो स्टॉक आहे तो स्टॉक कॉस्ट प्राईसने मेंटेन केला जातो आणि ती कॉस्ट प्राईस आहे 420 रुपये. बॅरेल परचेस्ड ॲट ₹420 ईच. हे सेलिंग प्राईसने मेंटेन करा. डेटर्स अकाउंट, डेटर्स म्हणजे कस्टमरशी संबंधित असणाऱ्या नोंदी या ठिकाणी येतात आणि स्टॉक हे कॉस्ट प्राईसने आपल्याला मेंटेन करावा लागतो. तर चालू वर्षामध्ये किती बॅरल खरेदी केले त्याची नोंद बॅरेल स्टॉक अकाउंटच्या डेबिट साईडला येईल. पहा, टू बॅरेल्स परचेस्ड, टू बॅरेल परचेस्ड किती परचेस केलेले आहेत? नंबर 1 मध्ये सांगितलं आहे. पहा, 3,500 बॅरल त्यांनी खरेदी केलेली आहेत. किती रुपये प्रमाणे? 420 रुपये प्रमाणे. याचं टोटल अमाऊंट किती होईल? 14,70,000. 14,70,000 रुपये अमाऊंट होईल. त्यानंतर परचेस केलेले बॅरल हे कंपनीकडेच आहेत का? तर नाहीत, कारण यापैकी काही बॅरल हे आपण ग्राहकाकडे पाठवलेले आहेत. ग्राहकांनी काही परत केलेत, काही ठेवून घेतलेले आहेत. तर त्याची आता विल्हेवाट कशा पद्धतीने लागलेली आहे ती क्रेडिट साईडला आपल्याला दाखवावं लागेल. तर पहा, या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स घ्या, कारण क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे. बाय क्लोजिंग बॅलन्स पहिल्यांदा घ्यायचं.
क्लोजिंग बॅलन्स यामध्ये इन हँड म्हणजे कंपनीकडे असलेले बॅरल. कंपनीकडे असलेले बॅरल आहेत पहा 2450, नंबर 4ला दिलेला आहे. 2450 बॅरल हे कंपनीकडे आहेत. 2450 त्याची व्हॅल्यू 420 प्रमाणे आपल्याला करावी लागेल. ती व्हॅल्यू येईल पहा 10,29,000. 10,29,000 रुपये त्याची कॉस्ट येईल. त्यानंतर विथ कस्टमर, क्लोजिंग बॅलन्स विथ कस्टमर. विथ कस्टमर ग्राहकाकडे असलेले बॅरल विथ कस्टमर नंबर 5ला दिलं 31/12/19 280. 420 प्रमाणे याची कॉस्ट होईल पहा 1,17,600. 1,17,600. तर आता 3,500 बॅरल चालू वर्षामध्ये कंपनीनं खरेदी केलेली आहेत. त्यापैकी कंपनीकडे 2,450 शिल्लक आहेत आणि कस्टमरकडे 280 आहेत. मग हे टॅली होतात का आपण बघू. याची बेरीज करा या ठिकाणी. हे 3,500, हे 3,500. बेरीज येते का एवढी? नाही. बघा ते येते का? 0 8 आणि 5 13 आणि 7 20ला 0 4 2 4 आणि 2 6 आणि 2 8 8 आणि 7 15ला 5 हातचाला 1 3. म्हणजे 770 जे या ठिकाणी म्हणजे शॉर्टेज आलेलं आहे तेच शॉर्टेज या ठिकाणी आलेलं आहे. आता 770 बॅरल्स हे ग्राहकांनी ठेवून घेतलेले आहेत, म्हणजे त्यांनी खरेदी केलेली आहेत किंवा आपण कंपनीने त्यांना विकलेली आहेत. आता हा स्टॉक विकलेला आहे म्हणून बॅरेल ट्रेडिंग अकाउंटला तो ट्रान्सफर करावा लागतो. म्हणून या ठिकाणी लिहा बाय बॅरेल ट्रेडिंग अकाउंट. 420 याची व्हॅल्यू काढा. कंसात लिहा कॉस्ट ऑफ सोल्ड. कॉस्ट ऑफ सोल्ड 420 प्रमाणे याची जी व्हॅल्यू आहे ती आहे पहा 3,23,400. 3,23,400. आता अमाऊंट कॉलमची बेरीज 14,70,000. हे 14,70,000. तर बेरीज आलेली आहे 14,70,000. आता राहिले पहा बॅरेल ट्रेडिंग अकाउंट. तर बॅरेल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, आता या ठिकाणी हे क्रेडिट साईडला आलेलं आहे. आलं लक्षात. बॅरेल स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बॅरेल ट्रेडिंग अकाउंट 770 × 420 बरोबर 3,23,400 आलेलं आहे. ते आता डेबिट साईडला घ्या. बॅरेल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅरेल्स स्टॉक अकाउंट. बॅरेल स्टॉक अकाउंट 770 बॅरल 420 प्रमाणे त्याची किंमत 3,23,400 आलेली आहे. त्यानंतर 770 बॅरलची 420ने 3,23,400 ही कॉस्ट प्राईस आहे. आलं लक्षात. आता हे 770 बॅरल विकलेले आहेत आपण. आलं लक्षात. विकलेले आहेत. किती रुपये प्रमाणे विकलेले आहेत? 630 रुपये प्रमाणे विकलेले आहेत. म्हणून बॅरेल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बॅरेल विकून आपणाला मिळालेलं उत्पन्न किती आहे ते काढण्यासाठी या ठिकाणी लिहा बाय डेटर्स अकाउंट. बाय डेटर्स अकाउंट कंसात लिहा सेल्स प्रोसीड. सेल्स प्रोसीड 770 बॅरल
त्याची कॉस्ट आहे म्हणजे विक्री किंमत आहे 630 रुपये सेल्स व्हॅल्यू आणि टोटल अमाऊंट आहे 4,85,100 4,85,100 तर पहा कंपनीने 770 बॅरल हे ग्राहकांना विकलेले आहेत 630 प्रमाणे 4,85,100 त्यांना उत्पन्न मिळालेलं आहे. त्यानंतर कंपनीला अजून एका मार्गाने या ठिकाणी उत्पन्न मिळते. ते उत्पन्न दाखवण्यासाठी या ठिकाणी घ्या बाय डेटर्स अकाउंट कंसात लिहा रेंटल चार्जेस. आता हे रेंटल चार्जेस किती बॅरल आपण ग्राहकाकडे पाठवलेले आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. तर मेमोरंडम डेटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला बॅरेल सेंट 2,800 बॅरल आपण पाठवलेले आहेत ग्राहकाकडे आणि 2,800 बॅरलचं प्रति बॅरल 70 रुपये याप्रमाणे आपणाला भाडं या ठिकाणी मिळेल. म्हणून कंसात लिहा 2,800 गुणिले 70 असा हा रेंट या ठिकाणी मिळणार आहे. तो रेंट आहे पहा 1,96,000 1,96,000 रेंटच्या रूपाने आपणाला उत्पन्न मिळाले म्हणजे कंपनीला उत्पन्न मिळाले. तर कंपनीला हे दोन प्रकारचं उत्पन्न मिळालं. 770 बॅरल त्यांनी विकलेत 630 रुपये प्रमाणे 4,85,100 मिळाले आणि कस्टमरकडून रेंटल चार्जेस म्हणून 2,800 बॅरलचे 70 रुपये प्रमाणे 1,96,000 या ठिकाणी भाडं मिळालेलं आहे. म्हणजे मग आता कंपनीला किती उत्पन्न मिळालं आणि किती त्या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे तो आता आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. तर पहा बेरीज करून घ्या. हे 770 म्हणजे बॅरल कॉलम 770 टॅली झालेला आहे. रेट कॉलम टॅली करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर या ठिकाणी क्रेडिट साईडची बेरीज करा पहिल्यांदा. $6,81,100 एवढी बेरीज आली पहा. या ठिकाणी लिहा डेबिट साईडला 6,81,100. तर या ठिकाणी यांना किती प्रॉफिट झाला तो आता आपल्याला काढावा लागेल. म्हणजे 3,57,700 रुपये कंपनीला प्रॉफिट झालेला आहे. द इंजिन ऑइल कंपनी लिमिटेड कंपनीला 3,57,700 प्रॉफिट झाला आहे. म्हणून या ठिकाणी घ्या टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसात लिहा नेट प्रॉफिट ट्रान्सफर्ड. नेट प्रॉफिट ट्रान्सफर्ड 3,57,700 रुपये एवढा या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे. तर मित्रहो या ठिकाणी हा प्रॉब्लेम पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.